श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ किंवा पारायण कसे करावे, त्याचे कुठले नियम आहेत, पाठ कसा वाचावा, कुठल्या क्रमाने वाचावा, पूजा मांडणी कशी करावी, नवरात्रीमध्ये किती पाठ वाचावे, पाठ वाचल्याने कुठली फलप्राप्ती होते, दुर्गा सप्तशती पाठ कोण वाचू शकते, दुर्गा सप्तशती पाठ वाचल्यावर उद्यापन कसे करावे, ही सर्व पाठाबद्दलची संपूर्ण माहिती कृतीसह या व्हिडिओ मध्ये बघूया. चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आपल्याला कुठल्या शंका असतील तर कृपया कमेंट करा आणि कमेंट मध्ये उदे गांबे उदेचा गजर करूया. तुमच्या सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी व्हिडिओ कृपया संपूर्ण बघावा ही नम्र विनंती. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. सर्व देवांमध्ये कुलदेवतेचे स्थान आपल्या जीवनामध्ये प्रथम क्रमांकावर येते. कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपल्याला कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम द्यावा लागतो. कुलदेवतेची आपल्याला संमती घ्यावी लागते. आपल्या जीवनात जर कुठल्या बाधा, संततीविषयी प्रश्न, विवाह संबंधी तक्रारी, व्याधी, शत्रुनाश, आर्थिक नुकसान, कुटुंबात जर अशांतता असेल, आरोग्यविषयी तक्रारी असेल तर नक्की नवरात्रीमध्ये ह्या 9 दिवसांचा तुम्ही सुवर्णकाळ म्हणून उपयोग करावा. नवरात्रीमध्ये देवी तत्व हे हजारो पटीने जागरूक झालेले असते. त्यामुळे देवी माता आपल्या आसपास आपल्या सर्व सेवा भोळ्या मनाने स्वीकारत असते. त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना कुठलीही मनात भीती किंवा शंका न करता हा पाठ करावा. दुर्गा सप्तशती पाठ करणे हे अत्यंत फलदायी पण अगदी सोप्या प्रकारे आपण देवीची कृपा प्राप्त करू शकतो. नवरात्रमध्ये 9 दिवसामध्ये जर आपण 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे फल प्राप्त होते. नवचंडी आपण आपल्या घरातील वास्तुदोष निवारण करण्यासाठी करतो. तो विधी खूप खर्चिक असतो आणि तो विधी 3 दिवस चालतो. जर तुम्हाला 1 रुपयाही खर्च न करता आपल्या घरातील वास्तुदोष, अशांतता, कौटुंबिक कलह, अडचणी, संकटे याच्यासाठी जर उपाय करायचा असेल तर ह्या 9 दिवसाचा सुवर्णकाळ म्हणून उपयोग करून श्री दुर्गा सप्तशतीचे 9 दिवसात 14 पाठ करणे. अडचणी कुठल्याही असो पण देवी मातेची जर शक्ती आपल्या बरोबर असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटण्याचे कारण नाही. दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यासाठी आपल्याला जर आपली कुळदेवी माहित नसेल तर हरकत नाही. हा ग्रंथ वाचण्यासाठी कुठलेही कडक नियम नाहीत. या ग्रंथाचे संपूर्ण वाचन केल्यावर 1 पाठ झाला असे आपण म्हणू शकतो. असे आपण 1, 3, 5, 7, 14, 28, 56 आणि 112 पाठ करू शकतो. आपण जर पारायण करणार असाल तर हे पारायण 112 दिवसांपेक्षा जास्त उशीर न करता करावे. सर्वप्रथम आपण हा पाठ कोण वाचू शकते हे बघूया. दुर्गा सप्तशती पाठ स्त्री, पुरुष, मुले, मुली कुणीही वाचू शकतं. विधवा महिलाही हा पाठ वाचू शकतात. देवी आई निर्मळ मनाने सर्वांच्या सेवा स्वीकारत असतात. आता आपण दुर्गा सप्तशती पाठ करताना कुठले नियम पाळावेत हे बघूया. सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आपण काळे कपडे परिधान करू नये. महिलांनी काळी साडी किंवा काळा ड्रेस घालू नये व पुरुषांनीही काळा शर्ट किंवा काळी पॅन्ट घालू नये. महिला जर साडी परिधान करत असतील तर त्यांनी डोक्यावर पदर घेऊन पाठ वाचावा आणि जर ड्रेस घालणार असतील तर ओढणी डोक्यावर घेऊन पाठ वाचावा. महिलांनी हातात काचेच्या 2-2 बांगड्या घालाव्यात, मंगळसूत्र घालावे व टिकली ऐवजी कुंकू लावावे. महिलांना जर मासिक धर्म जवळ आला असेल तर त्यांनी यथाशक्ती या शब्दाचा उपयोग करून संकल्प करावा. यथाशक्ती म्हणजे त्यांना जमेल तेवढे ते पाठ करणार असा संकल्प करावा. आणि जर पाठ करतेवेळी मध्येच जर अडचण आली तर पाठ तिथेच बंद करून अडचण संपल्यावर पुन्हा आपले पाठ वाचन सुरू करावे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन घट स्थापन करणारे किंवा न करणारे आणि आपण जर देवी पुढे अखंड 9 दिवसाचा दिवा लावणार असाल तरीही वाचू शकतो आणि जे दिवा नाही लावणार तेही वाचू शकतात. पाठ चालू असताना जर मध्येच आपल्याला सुतक किंवा विटाळ झाला तर तेथेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे बंद करावे व आपले सुतक व विटाळ फिटल्यावर मग
पुन्हा आपले पाठ करण्यास सुरुवात करावी। दुर्गा सप्तशतीच्या पाठाला आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो। त्याप्रमाणे आपण दिवसभर कधीही पाठ वाचू शकता। 12 ते 12:30 पाठ वाचला तरी चालतो, कारण फक्त दत्त महाराजांसाठी आपण 12 ते 12:30 ही वेळ वर्ज्य मानली जाते, पण देवीचा पाठ आपण कधीही वाचू शकतो। राहू काळात तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे अतिउत्तम मानले जाते। राहू काळ हा दररोज 24 तासातून 1.5 तास असतो। राहू काळ रविवारी सायंकाळी 4:30 ते 6 वाजे दरम्यान असतो, सोमवारी सकाळी 7:30 ते 9 दरम्यान असतो, मंगळवार दुपारी 3 ते 4:30 दरम्यान असतो, बुधवारी दुपारी 12 ते 1:30 च्या दरम्यान असतो, गुरुवारी दुपारी 1:30 ते 3 च्या दरम्यान असतो, शुक्रवार सकाळी 10:30 ते 12 च्या दरम्यान असतो आणि शनिवारी सकाळी 9 ते 10:30 च्या दरम्यान असतो। ह्या काळात आपण देवीची सेवा केली तर अतिउत्तम मानली जाते। आता आपण उपवासाबद्दलची माहिती बघूया। आपण 9 दिवस उपवास केला तर अतिउत्तम, पण आपल्याला जर जमत नसेल तर उठता बसता म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या दिवशी आपण उपवास करू शकतो। आणि जर आपल्याला शारीरिक व्याधीमुळे किंवा कुठल्याही अडचणींमुळे उपवास करणे शक्यच झाले नाही तरी आपण मनोभावे श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचावे। शेवटी देवीची सेवा करणे याला प्रथम स्थान आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आपल्याला एकाच बैठकीत पाठ करण्याचा नियम आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचताना शक्यतो आपण मधून उठणे टाळावे। 9 दिवसाचे पाठ करत असताना आपण ब्रह्मचार्याचे पालन करावे। 9 दिवस आपल्याला हा ग्रंथ एका पाटावर किंवा चौरंगावर मांडून ठेवायचा आहे आणि वाचतानाही ग्रंथाला हातात घेऊन वाचायचे नाही। ग्रंथ ठेवण्याच्या स्टँडवर आपण ग्रंथ ठेवू शकतो किंवा चौरंगावर किंवा पाटावर ठेवून ग्रंथाचे आपण पठण करू शकतो। ग्रंथाचे वाचन झाल्यावर आपल्याला व्यवस्थित कपड्यात ग्रंथ गुंडाळून ठेवायचा आहे। दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचण्यासाठी आपण कुठलीच भीती आणि शंका बाळगू नये। हा ग्रंथ वाचण्यासाठी कुठलाही कडक नियम नाही, पण ही अत्यंत फलदायी उच्च कोटीची देवी आईची सेवा आहे। जे कोणी नवीन सेवेकरी असतील त्यांनी दिवसातून 1 किंवा 2 अध्याय वाचून 9 दिवसात कमीत कमी पाठ संपूर्ण करावा आणि रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र याचे पठण करावे। श्री दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केल्याची सेवा ही अति उच्च कोटीची सेवा मानली जाते। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी 14 पाठ करण्याचा संकल्प करावा आणि ह्या नवरात्रात देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा। आपल्या चॅनलवर लवकरच श्री दुर्गा सप्तशतीची संपूर्ण पाठ योग्य क्रमाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पठणाचा व्हिडिओ लवकरच येईल। कृपया आपण चॅनलवर हा व्हिडिओ नक्की चेक करावा आणि सोबतच श्री दुर्गा सप्तशतीचे पारायण किंवा पाठ आपण करूया। यामुळे जे नवीन सेवेकरी असतील त्यांना पाठ वाचण्यात कुठली अडचण येणार नाही आणि सोप्या पद्धतीने त्यांची अंबाबाई चरणी सेवा रुजू होईल। दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 1 ते 9 अध्याय वाचल्याने आपल्याला वाचनाचे पुण्य प्राप्त होते। 10वा अध्याय वाचल्याने आपल्याला हवन केल्याचे पुण्य मिळते। 11वा अध्याय वाचल्याने आपल्याला अभिषेक केल्याचे पुण्य मिळते। 12वा अध्याय पठण केल्याने आपल्याला तर्पण विधी केल्याचे पुण्य मिळते। 13वा अध्याय वाचल्याने आपल्याला मार्जन विधी केल्याचे पुण्य मिळते। दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचण्यासाठी आपल्याला 2 ग्रंथांची गरज पडेल, ज्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आणि नित्यसेवा या 2 ग्रंथांची गरज पडेल। हे दोन्ही ग्रंथ आपल्याला जवळच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात मिळून जातील। सर्वप्रथम आपल्याला नित्यसेवा ग्रंथातील श्री स्वामी स्तवन याचे पठण करायचे आहे। हे पठण झाल्यावर आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला 1 माळ नवार्णव मंत्र म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला देवीच्या 5 मंत्रांचा उच्चार करायचा आहे। पहिला मंत्र देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषोजहि। दुसरा मंत्र सर्वबाधा प्रशमनम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मत व्याधि विनाशनम। तिसरा मंत्र सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वबाधा प्रशमनम
शमनम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मत वैरी विनाशनम। पाचवा मंत्र, पुत्राम देहि धनम देहि सर्व कामांश देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषोजहि। मंत्र वाचून झाल्यावर आपण अथ देव्या कवचम बोलायचे आहे, त्यानंतर अथ अर्गला स्तोत्रम, त्यानंतर अथ कीलक स्तोत्रम, त्यानंतर रात्री सूक्तम, त्यानंतर अथ श्री दुर्गा सप्तशतीचे अध्याय 1 ते 13 याचे पठन करायचे आहे। मग तंत्रोक्त देवी सूक्तम, मग राधानिक रहस्य याचे पठन करायचे आहे। नंतर वैकृतिक रहस्य वाचायचे आहे, त्यानंतर मूर्ती रहस्याचे पठन करायचे आहे, त्यानंतर देव्यापराध क्षमापान स्तोत्र, त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला नित्य सेवा ह्या ग्रंथातील सिद्ध कुंजिका स्तोत्र हे 1 वेळा म्हणायचे आहे। याप्रमाणे असे सर्व पठन केल्यास आपला 1 पाठ झाला असे समजावे। असेच आपल्याला 9 दिवसात देवीचे किती पाठ करावे हे ठरवायचे आहे। 14 पाठ केल्यास अतिउत्तम, 9 चंडी केल्याचे पुण्य लाभते। आता आपण पूजेची मांडणी कशी करावी हे बघूया। सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे। त्या चौरंगावर आपण एक कपडा टाकून घेणे, त्यावर एक कलश पाण्याने भरून घेणे आणि त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल, पैसे आणि सुपारी टाकून घेणे। त्यानंतर आपण 5 विड्याची पाने कलशात घेणे आणि त्यावर नारळ दाखवल्याप्रमाणे ठेवणे। त्यानंतर आपण कुंकू थोडेसे ओले करून घ्यायचे आहे आणि मध्यभागी एक स्वस्तिक काढायचा आहे आणि 5 रेषा कलशाला खालून वर या दिशेने आपण काढून घ्यायचे आहेत। हे झाल्यावर आपण तुपाचा दिवा लावून घेणे। यानंतर आपण एखादे फूल कलशावर वाहणे। आता आपल्याला श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाची पूजा आणि स्थापना करायची आहे। सर्वप्रथम आपण चौरंगावर थोड्या अक्षता ठेवणे आणि त्यावर श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवणे। देवीला आपण हळद, कुंकू, अक्षता आणि एखादे फूल वाहून घेणे। अशा प्रकारे आपली मांडणी पूर्ण होते। आपले दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन होईपर्यंत आपल्याला ही मांडणी अशीच ठेवायची आहे। कुठल्याही सेवेची फलप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर आपण पहिले संकल्प करावा। संकल्प करण्यासाठी आपण उजव्या हातात थोडेसे पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल घेणे। हे घेतल्यावर सर्वप्रथम आपल्याला आपले नाव उच्चारायचे आहे, त्यानंतर आपले गोत्र उच्चारायचे आहे। आपल्याला जर आपले गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य गोत्र असे म्हणायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या मनात जी मनोकामना किंवा इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे। संकल्प करताना आपण किती पाठ करणार आहोत याचा आपण उल्लेख करावा आणि जर आपल्याला मासिक धर्म आणि जर कुणाची डिलिव्हरी जवळ आली असेल अशी जर आपल्याला कल्पना असेल तर आपण यथाशक्ती या शब्दाचा शब्दप्रयोग करावा। याचा अर्थ आपण आपल्याला जमेल तेवढे पाठ करू आणि निर्विघ्नपणे आपले हे पाठ वाचन पूर्ण हो अशी अंबाबाईला विनंती करणे। नंतर आपल्याला हे हातातील पाणी एका ताम्हणात काढून घ्यायचे आहे आणि हे पाणी आपण नंतर एखाद्या झाडाला ओतून देणे। आता आपण उद्यापन कसे करावे हे बघूया। आपले सर्व इच्छित पाठ झाल्यावर देवीचा टाक आपल्याला ताम्हणात घ्यायचा आहे आणि त्यावर श्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे। देवीचा टाक नसल्यास फोटोवर आपण फुलाने थोडे थोडेसे पाणी शिंपडत जावे। उद्यापनाच्या दिवशी किंवा जर आपण नवरात्रात पाठ करणार असाल तर दसऱ्याच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य करायचा आहे आणि आपल्याला 21 पुरणाचे नैवेद्य करायचे आहे, ज्यामध्ये 21 फुलवाती पेटून घ्यायच्या आहेत आणि देवीची आरती करून घ्यायची। उद्यापनाच्या दिवशी कुमारिका किंवा एखाद्या सवाष्णीला आमंत्रित करून जेवण द्यायचे आहे आणि त्यांना देवी स्वरूप मानून सवाष्णीची ओटी भरायची आहे। त्यानंतर पूजेवर अक्षता टाकून दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना जर आपल्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर यासाठी आपल्याला देवीची माफी मागायची आहे आणि आपण जो संकल्प केला आहे तो संपूर्ण झाल्याबद्दल देवीचे आभार मानून इच्छित कार्य सिद्ध
करण्यासाठी देवीला पुन्हा विनंती करायची आहे आणि शेवटी देवीचा जय जयकार करून देवी समोर नतमस्तक व्हायचे आहे। शक्यतो देवीचा पाठ वाचन करताना आपण पूर्वाभिमुख बसावे। पूर्व दिशेकडे बसणे जर शक्य झाले नाही तर आपण इतर दिशेकडे तोंड करून बसू शकतो। कुठलीही सेवा करताना दक्षिणेकडे आपले तोंड येणार नाही याची काळजी आपण घ्यावी। श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याकडनं वाचन होणे यालाही पुण्य लागते। त्यामुळे ह्या नवरात्रात किंवा मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमेला आपल्याला ही संधी देवीची सेवा करायला मिळण्यालाही भाग्य लागतं। दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ वाचल्याने आपल्याला अडचणींमधून मार्ग मिळतो आणि जे सेवेकरी पहिल्यापासून दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतील त्यांनाही हा अनुभव आहेच। कृपया कमेंट करा। दुर्गा सप्तशतीचा असा पाठ आहे जो एकदा वाचल्याने आपल्याला नेहमीच वाचावासा वाटतो। याचे वाचन केल्याने कळत न कळत आपल्या पाठीशी आपल्या कुलदेवीची शक्ती असल्याचा भास होतो। आपल्याला श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आपल्या पाठीशी असल्याचा भास होतो। जीवनातील कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी आपले सामर्थ्य वाढते आणि आपल्या जीवनात आपली प्रगती होत राहते। श्री दुर्गा सप्तशतीचा अगदी सोप्या पद्धतीने पाठ करून आपण अति उच्च कोटीची सेवा आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करू शकतो। त्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ जो क्रम सांगितला आहे त्याप्रमाणे लवकरच व्हिडिओ येईल। कृपया चॅनलवर जाऊन त्या व्हिडिओ बरोबर दुर्गा सप्तशती पाठाचे आपण पठण करू शकतो, जेणेकरून कमी वेळेत आणि मनात कुठलीही भीती आणि शंका न बाळगता आपले देवीचे पाठ पूर्ण होतील। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा वाचावा त्याचे नियम आणि संपूर्ण माहिती त्यांना मिळेल। आपल्या चॅनलवर इतर देवी देवतांच्या सेवा आणि सणवार यांच्याबद्दलची माहिती सांगितली आहे। देवीच्या इतर सेवा आणि माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओवर क्लिक करा। पाठ संपल्यावर आपल्याला असा देवीचा गजर करायचा आहे। उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ।